नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, पाकिस्तान आणि भारताची फाळणी आता होऊन जवळजवळ 75-76 वर्ष झाले. पाकिस्तान आणि भारत बरोबरच अलग देश झाले. आज भारताची परिस्थिती काय आहे, पाकिस्तानची परिस्थिती काय आहे, भारत कुठे आहे, भारताचा ग्रोथ काय आहे, भारताचा विकास काय आहे, भारतामध्ये काय काय आले, कुठलं इन्फ्रास्ट्रक्चर, किंवा आज भारताची जी ओळख आहे ही जगामध्ये कुठे आहे, भारत कितव्या स्थानी आहे आणि पाकिस्तान त्या मानानं कुठे आहे. आज भारताची परिस्थिती काय, भारताचा विजा आणि पाकिस्तानचा विजा यामध्ये जर अंतर केला तर भारतीय विजा जो असतो त्याचा मान सन्मान हा परदेशी राहणाऱ्या लोकांना तुम्ही विचारा, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आपल्याला कळेल. आणि पाकिस्तानचा विजा बघितल्यावर ह्या लोकांना 2-2 तास बाहेर काढलं जातं, यांच्या सगळ्या चेकिंगा होतात, तसं यांना सोडलं जात नाही. पाकिस्तानकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त आतंकवादी म्हणून, टेररिस्ट देश, हे आतंकवादी देशातले लोक आहे, हे 100% आतंकवादी असावे म्हणून अशा प्रकारच्या यांच्या चौकशा सुद्धा केल्या जातात. आणि पाकिस्तानची आज परिस्थिती काय, कुणी कर्ज देत नाही, कुणी या देशामध्ये आर्थिक परिस्थिती अतिशय खालवलेली आहे. एक भाकरीसाठी सुद्धा लोक रस्त्यावर भीक मागतात आहे, अशी परिस्थिती पाकिस्तानची आहे. कुठलाही देश पाकिस्तानला 1 रुपयाचं कर्ज सुद्धा द्यायला तयार नाही. पाकिस्तानने आत्तापर्यंत म्हणजे जोपर्यंत नरेंद्र मोदींचं 2014 पर्यंत सरकार भारतामध्ये आलेलं नव्हतं, तोपर्यंत पाकिस्तानने भारतामध्ये अनेक दहशतवादी कारवाया केलेल्या आहे. आल्या दिवसाला पाकिस्तानमधून येणारे टेररिस्ट आतंकवादी भारतामध्ये अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट करायचे, आतंकवादी कारवाया करायचे. जम्मू काश्मीरमध्ये तर रोजच पाकिस्तानकडून हमले व्हायचे. आज तुम्हाला कुठेही चुटपुट घटना सुद्धा पाकिस्तानकडून होताना दिसत नाही. जर भारतामध्ये कुठं खट्ट जरी वाजलं तरी पाकिस्तान बोंबलतोय त्या मिनिटाला की भारतामध्ये जे काही खट्ट वाजलं असेल तिथं आमचा पाकिस्तानचा काही हात नाही. कारण ही सांगण्याची त्यांच्यावर वेळ का आली, कारण त्यांना खायला काही नाहीये अशी परिस्थिती आहे. आज त्यांच्याकडं जी परिस्थिती आहे पाकिस्तानची, प्रत्येक हातामध्ये पाकिस्तानच्या लोकांकडे बॉम्ब असायचे, कुठला तरी रायफल असायची दहशतवादी कारवाया करण्यासाठी. आज काय, आज भीक मागण्यासाठी कटोरा या पाकिस्तानच्या लोकांकडे वाईट दिवस अगदी पाकिस्तानला आलेले. हे कशामुळे आलेले, नरेंद्र मोदींनी 2014 पासून जो दहशतवादाच्या विरुद्ध जे काही पावलं उचलले आणि पाकिस्तान बरोबर असलेले संबंध जोपर्यंत या सगळ्या दहशतवादी कारवाया पाकिस्तान बंद करत नाही तोपर्यंत पाकिस्तान बरोबर कुठलीही बोलणी होणार नाही, कुठलीही चर्चा होणार नाही. दहशतवाद आणि चर्चा बोलणी या एकाच वेळेस होऊ शकत नाही. तुम्हाला तुमच्या दहशतवादावर आणि भारतामध्ये तुम्ही जे काही कारवाई करतात, जी काही दहशतवादी जे काही तुम्ही पाठवतात, हे अगोदर तुम्हाला बंद करावं लागेल, अन्यथा आम्ही तुमच्याशी कुठलाही व्यापार करणार नाही, बोलणी करणार नाही. अशा पद्धतीचं जे परराष्ट्र धोरण मोदींनी
पाकिस्तानच्या बाबतीत वापरलं, यामुळे पाकिस्तान अतिशय उघडा पडलेला आहे आणि पाकिस्तान आपल्या शेजारी आहे. पण जे काही मुस्लिम राष्ट्र आहे, हे मुस्लिम राष्ट्र सुद्धा पाकिस्तानला भिकेचा 1 रुपया सुद्धा देत नाही. आज चीन जो पाकिस्तानला कायम मदत करायचा, कारण त्याला भारताच्या विरुद्ध कारवाई केल्यावर मजा वाटायची किंवा भारताला कमजोर करण्यासाठी पाकिस्तानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीन जे कारवाया करायचा, आज चीन सुद्धा पाकिस्तानला 1 रुपयाची मदत करत नाही. चीनचं अब्जावधी रुपयाचं कर्ज पाकिस्तानवर आहे. कधी चीन पाकिस्तानला गुलाम देश म्हणून जाहीर करू शकतो अशी परिस्थिती पाकिस्तानची आहे. त्यामुळं नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं पाकिस्तानला वठणीवर आणलं, आता हे पाकिस्तानचे लोक आता असं म्हणतात की काँग्रेसचं सरकार भारतामध्ये यायला पाहिजे. नरेंद्र मोदींनी आपल्याला अक्षरशः भीक मागायला लावली. बरं होतं काँग्रेसचं सरकार, आपण काही केलं तर ते फक्त डोजियर पाठवायचे, आपल्याला काही त्रास नव्हता आणि आपल्यावर कुठली कारवाई करत नव्हते. आंतरराष्ट्रीय जगतामध्ये जी आपली चिथू केली, ही नरेंद्र मोदींनी केली. आपल्याला खरं तर भारतामध्ये काँग्रेसचं सरकार आलं पाहिजे, राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजे. याच्यासाठी पाकिस्तान प्रयत्न करते. जरा नरेंद्र मोदींनी याबाबत काय बोलले ते पण ऐका. साथियों, जितने साल हमारे देश में कांग्रेस सरकार रही, एक बड़ा हौवा था आए दिन, जब भी हो पाकिस्तान, जब भी हो पाकिस्तान, जब भी हो पाकिस्तान। आज देखिए, ये पाकिस्तान के आतंक का टायर पंक्चर हो गया है। जो देश कभी आतंकी एक्सपोर्ट करता था, वो आटे के इंपोर्ट के लिए दर दर भटक रहा है। जिसके हाथ में कभी बम गोला था, उसके हाथ में आज भीख का कटोरा है। कांग्रेस की कमजोर सरकार आतंक के आकाओं को डोजियर देती थी। डोजियर का मतलब है फाइल पे सारी जानकारियां इकट्ठी कर करके वो देते थे कि तुम्हारे लोग आए थे, ये उनकी फोटो है, यहां बम फोड़ के चले गए। तुम्हारे लोग आए थे, इतने लोगों को मार करके चले गए। तुम्हारे वो लोग आए थे, डोजियर देते थे, डोजियर। और फिर देश को बताते थे, हमने पाकिस्तान को डोजियर दे दिया है। डोजियर। और मोदी की मजबूत सरकार देखिए, डोजियर बोजियर में टाइम खराब नहीं करते। आतंकियों को घर में घुसकर मारते हैं। और साथियों,
संयोग देखिए, आज जब भारत में कांग्रेस कमजोर हो रही है, यानी सूक्ष्मदर्शक यंत्र लेकर के भी कांग्रेस को ढूंढना मुश्किल हो रहा है। लेकिन मजा ये है कि यहां कांग्रेस मर रही है और वहां पाकिस्तान रो रहा है। आपको पता चला होगा, कांग्रेस के लिए अब पाकिस्तानी नेता दुआ कर रहे हैं। शहजादे को प्रधानमंत्री बनाने के लिए पाकिस्तान उतावला है। आपने कल देखा होगा। और हम तो जानते ही है, कांग्रेस तो पाकिस्तान की मुरीदी है। पाकिस्तान और कांग्रेस की ये पार्टनरशिप अब पूरी तरह एक्सपोज हो गई है। पाकिस्तानमध्ये आपल्या भारतामध्ये निवडणुका चालू आहेत। काँग्रेस इथं अगदी मरणाच्या दारामध्ये आहे। काँग्रेस आता भारताच्या पटलावर राहील की नाही अशी कंडिशन आहे, अशी परिस्थिती आहे। आणि तिकडं पाकिस्तान रडतोय। पाकिस्तानला असं वाटतंय की जर काँग्रेस भारतामधून खतम झाली तर पाकिस्तान सुद्धा या जगाच्या नकाशातून खतम होईल की काय, की याची भीती पाकिस्तानला वाटते। त्याच्यामुळे पाकिस्तान दुआ करते, पाकिस्तान प्रार्थना करते, काँग्रेसचं सरकार यावं, राहुल गांधी पंतप्रधान व्हावे, अशा प्रकारच्या दुआ, अशा प्रकारच्या प्रार्थना पाकिस्तानचे काही लोक करतात आणि आपले लोक नरेंद्र मोदींना शिव्या घालण्यामध्ये व्यस्त आहे। अशी दुर्दैवी परिस्थिती काही भारतीय नागरिकांकडून आपल्याला पाहायला भेटते। पूर्वी काय व्हायचं, रोज उठून बॉम्बस्फोट, 100 मेले, 200 मेले, 250 मेले, आणि काँग्रेसचे सरकार फाईलीवर फाईल डॉजियर पाकिस्तानला पाठवायचे। तुमचे लोक आले होते, आम्हाला मारून गेले, आमचे 250 मेले, आमचे 300 मेले, हे पा तुमच्या दहशतवाद्यांचे फोटो बघा कसे आले होते, बघा आमक, बघा त्यांचं कनेक्शन। आता नरेंद्र मोदी डोजियर पाठवत नाही, आता नरेंद्र मोदी एअर स्ट्राईक करतात, सर्जिकल स्ट्राईक करतात किंवा डायरेक्ट डोस देतात आणि दहशतवादी जागच्या जागी मरून पडतात। आता ते कुठलाही बातचीत नाही, कुठलाही डोजियर नाही, कुठलाही भीक मागण्याचा धंदा नाही। तुम्ही छेडलं तर तुम्हाला सोडणार नाही, अशी परिस्थिती भारताची पाकिस्तानवर आहे। त्यामुळे पाकिस्तानला सुद्धा या निवडणुकीमध्ये इंटरेस्ट आहे। पाकिस्तानला सुद्धा असं वाटतं की नरेंद्र मोदींचं सरकार जावं आणि राहुल गांधी काँग्रेसचं सरकार यावं, पण अशी दूरदूरवर परिस्थिती भारतामध्ये दिसत नाही। आज काँग्रेसला कदाचित 4-2 महिन्याने सूक्ष्मदर्शकातून जरी पाहिलं तरी काँग्रेस दिसणार नाही, अशी परिस्थिती काँग्रेसवर येईल। तेच तर पंतप्रधानांनी सांगितले। तुर्तच थांबतो। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।